सूज कमी करण्यासाठी कोणतेही औषध आपल्या मार्केटला उपलब्ध नाही। ही जे प्रोस्टेट ग्रंथी असते जे युरेथ्राच्या दोन्ही बाजूला असते, आपल्याला खूप लवकर जायची इच्छा होते, असं वाटतं आपण आता थांबू शकत नाही। 55च्या नंतर वाढलेलीच असते आणि केव्हा केव्हा ही खूप त्रासदायक पण असते की आपल्या लघवीवरचा ताबा आपल्याला चांगला परत मिळवता येऊ शकतो। तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि जे इरेक्शनचे वयामानानुसार प्रॉब्लेम असतील। नमस्कार मित्रांनो, आजच्या स्थितीमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचे आजार खूप वाढलेले आहेत, कारण की वयाच्या 55-60च्या नंतर प्रत्येक पुरुषांची ही जे प्रोस्टेट ग्रंथी असते जे युरेथ्राच्या दोन्ही बाजूला असते आणि ते वाढल्यामुळं त्या युरेथ्रावर लघवीची जे नलिका असते त्याच्यावर दाब येतो, प्रेशर येतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला अर्जन्सी ऑफ युरिनेशन होतं, आपल्याला खूप लवकर जायची इच्छा होते, असं वाटतं आपण आता थांबू शकत नाही। केव्हा केव्हा आपली लघवी आपले पॅन्टीमध्ये पण होऊ शकते। तर अशा लोकांसाठी आज माझ्या क्लिनिकला खूप चांगली पद्धत, ज्याला मी किगल चेअर थेरपी म्हणतो, ती अवेलेबल करून दिलेली आहे। तर ज्या लोकांना प्रोस्टेट ग्रंथीचा आजार असेल त्यांनी हे पद्धत माझ्या क्लिनिकला येऊन चांगली त्याची बेनिफिट करून घेऊ शकतात। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन घेत आहे। खरोखर मित्रांनो, जर तुम्हाला चांगले व्हिडिओ पाहिजे असतील, सायंटिफिक बेस्ड व्हिडिओ पाहिजे असतील तर जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे प्रोस्टेट ग्रंथीचा, ही प्रोस्टेट ग्रंथी खूपच सामान्य 55च्या नंतर वाढलेलीच असते आणि केव्हा केव्हा ही खूप त्रासदायक पण असते। केव्हा केव्हा रात्रीतून 3-4 वेळा लघवीला उठावं लागतं, जावं लागतं आणि केव्हा केव्हा लघवी पॅन्टीमध्ये होऊन जातं, त्याच्यामुळे कुठेतरी आपलं डिस्टर्बन्स होऊन जातात आणि त्याच्यामुळे आपली झोपमोड होते आणि केव्हा केव्हा त्याच्यामुळं आपल्याला झोपमोड झाल्यामुळं आपलं पूर्ण हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जातं आणि त्याच्यामुळं आपल्याला दुसरे काही आजार उद्भवू शकतात। हे आजार टाळण्यासाठी प्रोस्टेट ग्रंथीला प्रॉपर ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं। आता प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यानंतर त्याची सूज कमी करण्यासाठी कोणतेही औषध आपल्या मार्केटला उपलब्ध नाही। फक्त लघवीला कंट्रोल करण्यासाठी एक दोन टॅब्लेट देतो, युरिफ्लो टॅब्लेट आहे, ती टॅब्लेट देतो, पण ती खूप नेहमी तुम्हाला घ्यावी लागते आणि तुम्ही पण त्याच्यातून कंटाळून जाता। तर परमनंट जर तुम्हाला चांगला इलाज पाहिजे असेल आणि तुम्हाला सर्जरी करणं शक्य नसेल आणि सर्जरी पॉसिबल नसेल तर त्यावेळेला तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला जर आलात तर हे किगल चेअरवर ज्याप्रमाणे मी आता बसलेलो आहे त्याप्रमाणे तुम्हाला येऊन अर्धा तास बसायचं आहे। अर्ध्या तासामध्ये हे पूर्ण 11,700 किगल व्यायाम करून देतं। त्याच्यामुळं प्रोस्टेट ग्रंथीची सूज कमी होते आणि आपले जे PC मसल आहे त्यांना स्ट्रॉंग बनवतं, त्या स्नायूंना चांगलं स्ट्रेंथ करतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या लघवीवरचा ताबा आपल्याला चांगला परत मिळवता येऊ शकतो। तर ज्या लोकांना युरिनरी इन्कॉन्टिनन्स आहे त्या लोकांसाठी आजच्या स्थितीमध्ये तुम्ही जर गुगल करसाल तर नक्कीच तुम्हाला हीच पद्धत तुम्हाला जास्त ॲडवाईस करताना तिथले तज्ज्ञ डॉक्टर दिसून येतात। पण हीच पद्धत मी जेव्हा कॉन्फरन्सला गेलो तेव्हा मला आढळून आली आणि म्हणून माझ्या या प्रत्येक क्लिनिकमध्ये मी हे इंट्रोड्यूस केलं आहे। तर आता ज्या लोकांना प्रोस्टेट ग्रंथीचे त्रास आहे त्यांना कोणतेही औषधोपचार घेण्याची गरज नाही, फक्त आणि फक्त माझ्या क्लिनिकला येऊन ह्या किगल चेअरच्या 12 सिटिंग करणं अत्यंत गरजेचं असतं। एक सिटिंग अर्ध्या तासाची असते, अर्ध्या तासामध्ये 11,700 किगल व्यायाम करून देते। याचं जे प्राईज आहे हे 5,000 रुपीज पर सिटिंग आहे। पण मित्रांनो, खरोखर तुम्ही जर 12 सिटिंग आठवड्यातून 2 वेळा जर घेतल्या तर बघा तुमच्या युरिनवर कसा कंट्रोल येतो, इव्हन इजॅक्युलेशनवर कंट्रोल येतो, तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि जे काही इरेक्शनचे वयामानानुसार प्रॉब्लेम असतील की डायबिटीजमध्ये किंवा ब्लड प्रेशरमुळं तर ते पण दूर करण्यासाठी हे किगल चेअर तुम्हाला नक्कीच मदत करतं। याला म्हणतो आम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक चेअर। आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक हे वेव्ह जे असतात हे वेव्हज आपल्या बसल्यानंतर खालून वर जातात, ते आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढवतात, प्रोस्टेट ग्रंथीला श्रिंक करतात, आपले जे स्नायू आहेत त्यांना बळकट करतात आणि आपल्याला चांगलं ताबा मिळवून देतात। तर मित्रांनो, जर युरिनरी इन्कॉन्टिनन्स असेल तर बरीच डॉक्टर लोक माझ्याकडे ही ट्रीटमेंट घेत आहेत। तर तुम्ही पण उशीर करू नका, लवकरात लवकर PSAची टेस्ट करून मग माझ्या क्लिनिकला या आणि ही थेरपी करून घ्या। नक्कीच तुम्हाला काही बेनिफिट दिसून येतीलच। धन्यवाद।